सो आज आहे तिसरा दिवस व्हिएतनाममध्ये, हनॉयमध्ये, आणि आज निनबिनला चाललो आहे. आज परत डे टूर आहे. तर माझी बस आलेली आहे घ्यायला, पिक करायला. सो सकाळचं डेली रुटीन तेच असतं यांचं. बस येते, पिकअप करते आणि आपल्याला इकडे येऊन सोडते. सो आता सकाळी आज 7:30चा पिकअप होता आणि आता आम्हाला त्यांनी निनबिनच्या इथे सोडलेलं आहे. सो आज जरा टुरिस्ट कमी आहेत. मस्त इथलं नॅचरल म्हणजे नेचर ॲटमॉस्फिअर आहे. अरे बदक आणि पेंग्विन इकडे काय करतायत? सो आता आपल्याला असं वाटतंय की इथनं फक्त चालायचं आहे, पण नाही, तिकडे वरती दिसतंय ना, तिकडे जायचं आहे. आणि आता आमची फुल डेंजरवाला सीन होणार आहे इकडे. त्यात ऊन खूप जास्त आहे. हा आणि फोटो घेण्याच्या चक्करमध्ये आर्या आणि हरितानी आम्हाला लेट करवलं. आम्ही लास्ट आहोत ट्रिपमध्ये, जे वरती जाणार होतं. आता इकडे मोठा डोंगर चढायचा आहे. आणि फॉरेनर सोबत तुम्ही फोटो क्लिक करत होते म्हणून बोलत बसलेलो. तू फॉरेनर सोबत बोलत होता, सो वी गॉट अ चान्स टू क्लिक अ पिक्चर्स. नाही असं नाही, उलट होतं ते. तुम्हाला दाखवायचं तसं नव्हतं. गाईज हा उलट बोलतोय, ह्याच्यावरती ट्रस्ट ठेवू नका. फॉरेनर आजोबाशी मी कशाला बोलत बसू भाई? अरे तुला काय रिझन लागतं? कोण सुंदर मस्त फॉरेनर असते तर बोलत बसलो असतो भाई. आजोबाशी बोलत होतो यार, तेवढं तरी बघा. कोणाशी बोलू शकतोस, कोणाशी इंटरॅक्ट होऊ शकतोस, असं काय नाहीये. पर्सनॅलिटी. अरे काय नाही, फोटो यांचा फोटो काढायचे होते म्हणून मी मग त्या आजोबा बरोबर टाइमपास करत बसलो होतो. अमेरिकन आजोबा होता, मार्चमध्ये येणार आहे इंडियाला. त्याला बोललो चल ये मिसळ पाव खिलवतो तुला भाई मस्त एकदम. अरे सगळे हे लाल लाल होऊन येतात सगळे फॉरेनर. मंकी किंग काहीतरी अशी ती स्टोरी आहे मंकी किंगची. त्याला रिप्रेझेंट केलं आहे वाटतं. बट प्लेस खूप जास्त ब्युटिफुल आहे. आणि आत्तापासून 600 स्टेप्स चढायचे आहेत. आता जिमची ॲक्च्युअल रिझन कळणार आहे. आज माझा लेग वर्कआउट होणार आहे. बघूया आता लेग्स माझे किती साथ देतात. माझी जेजुरीचं किती चढतो आपण. आर्याला व्हिएतनाममध्ये जेजुरी आठवलेली आहे. म्हणजे मामला थोडा सिरियस आहे. जेजुरी आठवली आर्याला म्हणजे मामला थोडा सिरियस आहे. आर्या 2 वर्षात लग्न करायचा विचार करते माझ्या मते. काय म्हणते आर्या? चालेल. हा किती ना अजून दादाच्या A chef needed in our house. हे मी नाही चढू शकत एवढं. बाली सारखी हालत होणार आहे आमची मला वाटते. बिकॉज डायमंड बीचला अशीच हालत झालेली, तशीच आता हालत होणार आहे. ओ गॉड. मॅक्स आम्ही आतापर्यंत फक्त 60 स्टेप्स चढलोय. रायगडचा किल्ला वाटतोय भाई. पाय भरले आत्ताच. ओ गॉड. ऐका, सिरियस नोट, व्हिएतनामला याल ठीक आहे, निनबिनला जाल, सगळीकडे ट्रेकिंग आहे. सो ना यागरचा हाफ मारून येऊ नका, ओके? कारण की ना इथे सीन होतो. अरे पेंग्विन कुठं? बेकारून आहे एकदम डेंजर सीन. कसं वाटतंय हरिता वरती? नाही, व्ह्यू खूप अमेझिंग आहे इकडे. हां म्हणजे एवढं वॉक करून, एवढं क्लाइंब करून, द व्ह्यू इज वर्थ टेकिंग. काय नाही, जाऊ दे, चल, प्रॉपर्टी माझी होईल, टाकी काय नाही होणार. India. You? Philippines. Philippines. Yeah, I met your friend, I guess, down. Oh, that's my mother. You're your mother? Yeah. Oh, I'm sorry. आता जस्ट वर जाऊन आलेलो आहोत. म्हणजे वर म्हणजे
तिथे टॉपला जाऊन आलेलो आहोत आणि आपण रिव्ह्यू घेऊया. अय हरिता मॅडम, कसं वाटतं तुम्हाला? बाबा मी स्वतःला आधी कव्हर करते कशाला? टू गेट रीड ऑफ टॅन. टॅन सोड यार भाई. अरे यार काय कसं वाटतंय पायांना पहिल्यांदा? ऍक्च्युली मला वाटत नाही एवढं काय. ओके, म्हणून तू एवढी दमली. आज रात्री समजणार आहे. सी हरिता एक सॉन्ग प्लीज. कुठला? कुठला पण? आणली बाई फॉर्च्युनर फॉर्च्युनर फॉर्च्युनर. चला आता फॉर्च्युनर आपली 4x4 वर टाका आणि खाली उतरा चला. सो फटाफट धावत धावत मी खाली आलेलो आहे. आमच्या धीमी लोकल अजून येत आहेत अंधेरीवरनं हळूहळू हळूहळू. खूप गरम होतं आहे. एकदम खतरनाक गरम होतं आहे भाई. हालत खराब झाली. खूप ऊन आहे. पावसाळ्यात या भाई, पावसाळ्यात या. थोडासा प्रॉब्लेम होईल बट भाई आहे ना, इश्यू ॲटलीस्ट हे तर नाही होणार भाई. एकदम खतरनाक गरम होतं इकडे. आता आपण बोट राईड करायला जाणार आहोत. सो लेट्स सी ह्या उन्हामध्ये बोट राईड कशी होते ते सुद्धा. 2 तासाची बोट राईड करायची आम्हाला. म्हणजे आपण शिजून निघणार डायरेक्टली ओव्हनमधून. सो नाव वी आर ॲट बोटिंग टांग आन समथिंग. सो इकडे बोटिंग she's my sister, my wife. Oh, beautiful. That's cute. So you're a family. Yeah. Harita. Adiba. कसलं भारी आहे. You decide to come to Vietnam? Huh, my wife. She's the one that decided Harita, tell her why we are decided to here. To explore. Half an hour from the Hanoi. Oh, okay. हो ना. चला चला लवकर चालवा, पैसे भेटणार नाही हो. आर्या तुझ्या साईडने आडवी चालली आहे बोट. आर्या कुठे नेतीये? थांबा वरती घ्या जरा, त्या मॅडमला नेऊ द्या. So they are dragon, and the dragon controlling the weather. Dragon is controlling the weather. That's why everybody have to worship for the dragon and Lord. सो आज आहे डे 4 इन व्हिएतनाम. आज आमचं काय असं हेवी ॲक्टिव्हिटी नाही आहे. आज पूर्ण फक्त सिटी एक्सप्लोर करणार आहोत. इथे 2-3 साईट सीन आहेत विदिन सिटीज, ते ट्रॅव्हल करायचे आहेत. आणि संध्याकाळी एक मेगा ग्रँड वर्ल्ड म्हणून एक व्हेनिससारखी जागा आहे, म्हणजे त्यांनी ती बिल्ड केलेली आहे. तिकडे संध्याकाळी जाणार आहोत. तर आता आम्ही स्ट्रीट्सवरती फिरतो आहे. खूप जास्त ऊन आहे. आणि मेन सीन असा झाला की कालच्यासाठी आम्हाला एवढे फुटेज घेता नाही आले, बिकॉज खूप टायर्डिंग डे होता कालचा. एकतर सकाळी ट्रॅव्हल करा आणि नंतर परत ते ट्रेकिंग करा, त्यामुळे एवढे फुटेजेस भेटले नाही. बट ट्राय करीन जेवढे आहेत तेवढे व्लॉगमध्ये इन्क्लूड करीन. सो आता आम्ही फिरतो आहे. मेन म्हणजे आज लेट झाला उठायला, सो आम्हाला आता ब्रेकफास्ट पण करायचा आहे. सो बघूया आता कुठे काय खायला मिळतं आहे, किंवा कॉफी ऑर समथिंग कोल्ड ड्रिंक. ओके आदित्य, सो कसं वाटते तुला 3 days हनॉईमध्ये? मस्त मजा आली. थोडंसं हेक्टिक पण झालं 2-3 दिवस, बट मजा येते. असं एकदम मुंबईमध्ये असल्याची फिलिंग येत राहते. पण इथे मुंबई एवढे स्लो म्हणजे फास्ट लाईफ नाही आहे, जरा आरामात आहे. स्लो लाईफ आहे ना. स्लो लाईफ आहे तर ती जास्त एन्जॉय करायला भेटते. लाईक बिझी स्ट्रीट्स, टुरिस्ट भरपूर आहेत, भरपूर काही इकडे नवीन नवीन बघायला भेटतं आहे. पण स्टील थोडीशी मुंबईवाली लाईफवाली फिलिंग नाही येते. पण तिकडे आपण एकदम कंटिन्युअसली रशमध्ये असतो. आणि तुला इथे फूड कसं वाटतंय? आय फूड इज अमेझिंग ॲक्च्युली. व्हिएतनामी फूड पण छान आहे. थोडा स्पायसी कमी आहे, बट इट्स गुड. तसंही तुला स्पायसी फूड कुठे आवडतं? ते पण एक आहे.
आता काय खायचं प्यायचं. Let's see. चलो बघू. सो आता फिरता फिरता आम्ही सेंट जोसेफ कथेड्रियलला पोचलो आहे, जो की हनॉयमध्ये आहे. खूप मोठा आहे हा. हे बघा, इट्स टू बिग बट डोर्स वगैरे क्लोज आहेत. आय डोंट नो थिंग्स. इथे सध्या चालू आहे मे बी, किंवा मग संडेजला असेल आय गेस. बट खूप सारे लोक इथे फोटोज काढायला येतात. सॉरी. कसला भारी होता त्याने, असं बरोबर मॅच. तुला पण ब्ल्यू दिलं परफेक्ट, मला पण पिंक मध्येच दिलं, विच गोज विथ माय पिंक शर्ट. एवढा खुश होऊन आला त्याने बघितलं. हा त्यांनी बघितलं एंट्री फी आहे पण हे मस्त. यांना 1000चा आता फटका देतो मी. भेंडी हे ओढणे आणि हे स्कार्फचे 1000 रुपये घेतले त्यांनी, आणि एंट्री फी आहे इथे. भाई कमी कसं काय? यांना बघितलं मस्त शॉर्ट्स घालून आल्यात दोघी जणी, टुनटुन उड्या मारत. चला कापू यांना आता. आणि या उगाच खुश होता, देऊ किती मॅचिंग भेटलंय आणि कसं काय भेटलंय. भाई पैसे मीठ दिलेत तिथे 1000 रुपये. सो आता आम्ही आलो आहोत टेम्पल ऑफ लिटरेचरमध्ये, आणि म्युझियम लिटरली बंद होता. तो 2 नंतर ओपन होतो, आणि हे लोकांनी सांगितलं पण नाही. एंट्री फी आहे सगळं, हे फ्री आहे सगळं बोलतात. भाई आतमध्ये म्युझियम बघायला तर ओपन पाहिजे. भाई तुम्ही सांगा ना 2 नंतर चालू असं होतं वगैरे, आता येऊ नका. भाई पैसे तरी वाचले असते तेवढे. काय माहिती काय यांचा सीन आहे. आणि यांचा सीन वेगळाच आहे भाई. म्युझियममध्ये जायचं तर फुल तुम्हाला कपडे बिपडे व्यवस्थित घालायला लागतं, आणि टेम्पलमध्ये तुम्ही शॉर्ट्स बिट्स घालून येऊ शकता. हां, डेंजर रूल आहे. काय माहिती काय. सो आलो आहोत आपण टेम्पल ऑफ लिटरेचरमध्ये, या इलिटरेट लोकांना घेऊन थोडंसं लिटरेट करण्यासाठी. आणि आता आतमध्ये चाललो आहे. आम्हाला म्युझियममध्ये सीन झाला तो, तर आता बघू इथे कसं काय आहे ते. इथे पण इथे एंट्री फी आहे, फ्री नाही आहे. सो बघू, आतमध्ये मस्त दिसतं आहे. लेट्स सी. तर हनॉय मला असं हे नाही करत आहे, काय म्हणतात त्याला, असं मुंबईची आठवण येऊन देत नाही आहे. कारण इथे पण आहे ना कधी पण पाऊस पडतो आहे सध्या. आत्ता खूप कडक ऊन होतं, आणि आत्ता अचानक पाऊस चालू झाला आहे. भाई लिटरली मुंबईसारखा सीन चालू आहे, फक्त मुंबई डुबवतो डायरेक्टली. बट इथे ठीक आहे, हलका हलकासा आहे, ऊनसुद्धा आहे. सो इट्स फाईन. दिस प्लेस इज ऑल अबाउट लिटरेचर. ह्यांचं म्हणजे व्हिएतनामशी रिलेटेड सगळं हिस्टॉरिकल स्टफ, किंवा मग ह्यांच्या एक्झाम्स कशा घेतल्या जायच्या, किंवा हे इथे लिटरेचरला इकडे इंट्रोड्यूस कसं केलं गेलं आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. खूप मोठी हिस्ट्री यायची, पण त्यांनी सगळं आतमध्ये लिहिलेलं आहे. एवढा टाईम नव्हता वाचायला, बट स्टील तेवढं समजलं तेवढं. दिस इज वॉट हनॉय इज. आत्ता थोड्या वेळापूर्वी कडक ऊन पडलं होतं, आणि आता परत फुल जोरात पाऊस चालू झाला आहे. संध्याकाळ झालेली आहे, आणि आम्ही आलो आहे इकडे व्हेनिस 2 और समथिंग व्हेनिस नावाचं असं हे, म्हणजे इथे ह्यांनी डेव्हलप केलेलं आहे. पूर्ण व्हेनिससारखी सिटी डेव्हलप केली आहे. बोट टूर वगैरे आतमध्ये अरेंज केली आहे, आणि बाकी तर असे शॉपिंग लाईक मॉल टाईप एरियाच आहे थोडासा. आणि इकडे ह्यांचे शॉप्स वगैरे आहेत, बरंच काय काय करायला. मोठं आहे खूप जास्त. आणि त्यांचे इलेक्ट्रिक ट्रॅम्स वगैरे जे तुम्हाला फिरवतील किंवा काय, असं तुम्हाला तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला काय करायचं काय नाही ते. ही जागा खूप मोठी आहे, आणि इथे भरपूर सारे अट्रॅक्शन्स आहेत. म्हणजे एकतर मेन म्हणजे सिटी डेव्हलप केलं आहे, आणि इथे छोटे छोटे कॉफी शॉप्स आहेत, अजून बरेचसे आहेत. आणि इकडे पाठीमागे माझ्या घोस्ट हाऊस पण आहे, जर कोणाला जायचं असेल तर. आय डोंट नो हाव इज इट, बट ॲक्च्युली इकडे ना थोडा चार्जेस जास्त आहेत सगळ्या गोष्टींचे. म्हणजे लाईक इफ 500 रुपीज कुठल्या गोष्टीचे असतील, तर इथे थोडे 750 700 अशा टाईपमध्ये आहेत. इथे बऱ्याच गोष्टी आहेत, आणि भरपूर हॉटेल्स आहेत खायला. गुड गुड. स्क्विड गेमचे भावले उभे आहेत, आणि आर्याला तिचा नवरा भेटलेला आहे.
धापणूस कोणतरी. हा कोण आहे हा? एकदम ऑथेंटिक हनॉयकरवाली फिलिंग घेऊन आम्ही बसलोय मस्तपैकी खायला. सो पूर्ण व्हिएतनाममध्ये हे स्टोर्स मला खूप आवडले की सर्कल के म्हणून सगळं मिळतं इकडे.